कीव करावी का खूप मोठी मनात जी चीड निर्माण झाली आहे ती आहे तशी व्यक्त करावी की नक्की काय करावं अशा संभ्रमात मी तर पडलोय. का बरं हा प्रश्न तुम्ही विचारा. हां, काही गोष्टी समजल्या आणि हतबुद्ध व्हायची वेळ आली. त्यातली पहिली गोष्ट पोषण आहार. एका आश्रमशाळेत जो काही पोषण आहार दिला जातो त्या आहाराची क्लिप बघण्यात आली, ज्याला आपण आमटी म्हणू शुद्ध मराठीत. ती एका ताटलीत वाढताना दाखवली आणि मन सुन्न झालं. पोषण हा शब्द, त्याचा अर्थ, सगळा धाब्यावर बसवलेली ती आमटी. आणि मग याच्यातून पुढे काही वाचनात गोष्टी आल्या की कशा पद्धतीने अनुदान असतं आश्रमशाळेला किंवा कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळांना जो मध्यान्ह भोजन म्हणून पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो त्याची नक्की सिस्टीम कशी आहे, अनुदान किती मिळतं. अक्षरशः अंगणवाडी सेविका काही ठिकाणी स्वतः स्वयंपाक करतात, काही ठिकाणी ही कॉन्ट्रॅक्ट्स दिलेली आहेत. बरं, कॉन्ट्रॅक्ट दिली तर रेट काय आहे? अहो, आज बाहेर पडलो आपण आणि सहज एखादा मित्र भेटला रस्त्यात तर आपण म्हणतो, चल यार चाय पियेंगे. मग 15 रुपयाला फुल चहा आणि कटिंग 10 रुपयाला. आजची ही अवस्था आहे. आपण त्यातल्या त्यात 10 रुपये वाचवून 2 कटिंग घेतो, 10-15 मिनटं गप्पा मारतो, 20ची एक नोट देऊन किंवा ऑनलाईन पेमेंट करून पुढे मार्गस्थ होतो. म्हणजे सहज एखादा मित्र असा रस्त्यात भेटल्यावर फक्त 4 घोटाचा चहा प्यायला 10 रुपये 20 रुपये लागत आहेत. अशा अवस्थेत कॉन्ट्रॅक्ट काय मिळतं? एका विद्यार्थ्यामागं 7 रुपये 35 पैशाचं अनुदान. हा झाला लहान मुलांच्या आहाराची किंमत. मग जर मिळणार असतील 8 रुपये तर तुम्हाला कोणी 55 रुपये 60 रुपये किलोचं तांदूळ खाऊ घालेल का? तो गाठेल एक दारिद्र्य रेषेखालचं कुठलं कुटुंब, एक 10-15 कुटुंब गाठेल. त्यांच्या रेशन कार्डवर मिळणारा, जनावरंसुद्धा ज्याला नाक मुरडतील असा तांदूळ आणून त्याचा भात खाऊ घालेल. आमटी म्हणजे पातळ हवी, टाकेल म्युन्सिपाल्टीने सोडलेलं पाणी, थोडं चवीपुरतं तिखट मीठ, ते पण बोगस तिखट. मला शोकांतिका वाटते. असं बोललं जातं की UPSC पास झालेले IAS केडरची लोक या राजकारण्यांचे सचिव म्हणून काम करतात आणि प्रत्येक राज्य देश कदाचित तेच चालवत असतात असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये. मग इतका मोठा अभ्यास केलेली व्यक्ती, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अतोनात रात्रंदिवस अभ्यास करून मेरिटमध्ये येऊन त्या खुर्चीवर स्थानापन्न झालेली, सेक्रेटरी पदावर बसलेली ही विराजमान बुद्धिमान व्यक्ती, त्याला असं का नाही वाटत की हे बुरसटलेले GR आता बदलले पाहिजेत, रुपयाचं आजचं जे काही व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणे या GRमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, तो सगळ्या देशभर सर्क्युलेट झाला पाहिजे, असं का बरं नाही वाटत? याची मला मोठी खंत वाटते.
का प्रत्येक गोष्टीत जनतेने आंदोलन करावं, त्या चिमुकल्यांनी सुद्धा आता उपोषणाला बसायचं का? आपलं खरंच कसं पोषण होतं आहे हे त्यांनी प्रत्येक व्हिडिओ क्लिप काढून शासन दरबारी कळवायचं का? हे मोठं अचंबित करणारी गोष्ट. आणि म्हणूनच म्हटलं की हतबुद्ध व्हायला होतं मला काही गोष्टी ऐकल्यावर. याच पद्धतीने दुसरी एक गोष्ट, तुम्ही GST लावताय, काही ठिकाणी कॅश पेमेंट दिल्यानंतर GST माफ होतो बिलातला. त्यातल्या त्यात मी हॉटेलिंगची गोष्ट बोलतो आहे. तसंच या जगामध्ये आपल्या भारत देशात टॅक्सेशन तसं पाहिलं तर खूप आहे अशी पण चर्चा आहे. पण टॅक्स किती आणि कोणासाठी आणि किती ओरबाडायचा याची लिमिटसुद्धा सरकार कुठेतरी ओलांडतं आहे. असं ज्वलंत उदाहरण, एका ॲक्शनमध्ये एका फौजीचा पूर्ण पाय उडाला. मे बी IEDवर पाय पडला असेल किंवा काय गोळी मारल्याने गँग्रीन झाला असेल. कशा कारणाने पाय गेला, दैट थिंग इज़ वेरी इममटेरियल. वो है फौजी, तो उसने तो डिसाइड ही किया है कि पूरी जान मैं देश के लिए कुर्बान करने के लिए तैयार हूँ. हे ठीक आहे. पण ज्या फौजीचा पूर्ण पाय निकामी झाला त्यानंतर त्याला आर्टिफिशियल पाय बसवावा लागला. डेफिनेटली देशानेच खर्च केला असेल तो, त्याबद्दल काही मला ना म्हणायची नाही आहे. त्याबद्दल अभिनंदनच करेन मी देशाचं किंवा या सिस्टीमचं. परंतु जेव्हा तो डिसॅबिलिटी पेन्शन घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याला समजलं की डिसॅबिलिटी पेन्शन इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड ॲज युअर इन्कम. म्हणजे एखादा फौजी आपला एखादा अवयव एखाद्या ॲक्शनमध्ये गमावतो, त्यानंतर तो असमर्थ ठरतो पुढची सर्व्हिस करण्यासाठी, म्हणून त्याला डिसॅबिलिटी पेन्शन देऊन बाहेर पाठवलं जातं. आणि त्या तुटपुंज्या डिसॅबिलिटी पेन्शनलासुद्धा टॅक्सेबल असा लेबल लावलं जातं. सरकारला भीक लागली आहे की काय असा खडा सवाल विचारावासा वाटतो. आणि फौजी लोकांची अशी टिंगल करणाऱ्या त्या सिस्टीमचा जाहीर निषेध करतो मी. हो, येस, आय एम सन ऑफ फौजी अँड बीइंग सन ऑफ फौजी कदाचित माझ्या या भावना अधिक जास्त प्रबळ असतील. कारण कुठल्याही फौजीच्या जीवावर कुठलीही गोष्ट आली तर ती मी माझा बाप तिथं असतात तर असा विचार नेहमीच करतो. डेफिनेटली खूप मनाला यातना होतात की डिसॅबिलिटीसारखी पेन्शन जी खूप तुटपुंजी असते त्यालासुद्धा तुम्ही टॅक्स कट करणार असं डिक्लेअर करता. तेव्हा ठराविक या खात्यातले या विभागातले सचिव लोक काही झोपलेले असतात का? त्यांची बुद्धिमत्ता काय म्हणजे गहाण टाकलेली असते का त्यांनी? ठीक आहे हो, सो कॉल्ड मंत्री खूप बिझी असतात, देश चालवायचा आहे त्यांना. व्हॉट अबाउट यू सेक्रेटरीज वर्किंग अंडर हिम, वर्किंग फॉर हिम? कारण हे सॅक्रिफाईस आहे, ही एक आयुष्याची तडजोड आहे. फौजी एखादा जखमी होतो, अवयव गमावतो आणि तो परत घरी येतो, पुढची सर्व्हिस करू शकत नाही. पुढचं सगळं आयुष्य त्याचं एक अपंग व्यक्ती म्हणून अंधकारमध्ये झालं असतं. आणि अशा परिस्थितीत त्याला टॅक्स लावणं म्हणजे हे विसरण्यासारखं आहे ना. सॅक्रिफाईस इज नॉट टॅक्सेबल याचा विसर पडला सरकारला, असंच मला चित्र दिसतं आहे. मित्रांनो, एखादा व्यक्ती शहीद झाला. आत्ता मी एक व्हिडिओ केला होता वैभव आवताडेंसाठी, गणेशवाडी मंगळवेढा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे आपले जवान तिथं आपली रक्षा करतायत, सीमांचं रक्षण करतायत, तुमच्या आमच्यासाठी रक्त सांडण्याच्या तयारीत जात आहेत. तो फौजी येऊन स्वतः सांगणार नाही आहे की अरे माझी डिसॅबिलिटी पेन्शन आहे, मला टॅक्स घेऊ नका. तो स्वतः कधीच सांगणार नाही आहे, कारण त्यांच्या मनात तेवढी खुद्दारी असते. पण टॅक्स कापून घेणाऱ्याला काहीतरी स्वतःची लाज, लज्जा, शरम, अब्रू हे शब्द पाहिजेत ना त्याच्याकडे. खूप मला ऐकून मनाला यातना झाल्या आणि त्याच यातना तुमच्या मनासमोर
पुटअप कराव्याशा वाटल्या, मोकळं व्हावंसं वाटलं, म्हणूनच हा व्हिडिओ. त्या फौजीला डिसॅबिलिटी पेन्शन जर टॅक्सेबल केली असेल तर त्वरित असे संबंधितांना आदेश द्यावेत की येस, हिज पेन्शन इज नॉन टॅक्सेबल. इट शुड बी ट्रीटेड ॲज नॉन टॅक्सेबल इन्कम. त्याला इन्कम म्हणताच येत नाही हो. एखादा व्यक्ती स्वतःचं आयुष्य बेचिराग करून घेतो आणि परत येतो. त्याला मिळणाऱ्या त्या सरकारी अनुदानाला तुम्ही टॅक्स लावता, त्याला इन्कम म्हणून तुम्ही ट्रीट करता. इट्स व्हेरी शेमलेस थिंग. जय हिंद, जय भारत.